संचित. तर आम्ही आता आलोय पंढरपूरमध्ये तुळशी वृंदावनमध्ये आणि सुरुवातीला व्हिडिओ काढायचा काही लक्षात नाही राहिलं. काय म्हणली? खोल असेल की. ए संचित जाऊ नको. आज जातो खेळायला. जाऊ जावा. जातो खेळू दे की. जा खेळायचं आहे. खेळायलाच केलं लहान मुलांना. या संध्याकाळी लाईटिंग लागतात त्यामुळे लवकर आलं का नाही हे किती विठ्ठल मंदिर. मंदिर नाही विठ्ठल बघ किती मोठं आहे. ये किती तुझा मग फोटो काढू. ये तर तुझा फोटो काढूया. ये संचित तुझा मम्मीचा काढू. ये चल. ये तू उभा राहा दोघं. बबड्याचं आपल्या दोघांचं काढ. इकडे बघा. इकडे बघ फोटो काढू. संचित कोण बसले आता माहितीये का? हा हे फुगडी खेळायला लागले तिथं है ना. हे टाळ वाजवते. सगळ्यांच्या पाहिजे होती. सगळ्यांच्या गळ्यात माळ आहेत बघ की. हो छोट्या छोट्या. आणि हिनं तुळस आपली घेतली. हे झेंडा आहेत. झेंडे घेऊन सगळे आहेत आपले. झेंडा घोडा सगळं. आता शो पण असतो की. किती मस्त व्ह्यू दिसतोय बघ. हा मगर नाही ग ते काय तर नाही. पक्षी पक्षी वगैरे असणार. हे पक्षी काय नाही. कुठलं गार्डन मध्ये? होय आतमध्ये बाहेर बाहेर जाताना असतच की. ह्यांना इकडून व्ह्यू चांगला आहे ना हे त्यामुळं हे फ्लॅट महाग आहेत. हे सगळे काही इथले नाहीत बघायला आलं. हे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आल्यावर आपण कसं आता कुठे गेल्यावर बाकी एक ठिकाणी कुठं काय फिरण्यासारखं आहे का तसं हे आलेले. आणि इथले प्रॉपर जे ते बघ तिकडे पण पाणी कसं आहे. पक्षी येते तिथे सगळं. नाही मगर कशी असते तर एवढ्या पाण्यात ओके. तर आतमध्ये असं हे जनाबाई आहे का? जनाबाई ना. इकडून चल इथून चल इथून जाऊया. चल असेल नंतर वाचल. चल असं इथं अगोदर हे असायचं. हे जे ग्रीन कलरचं दिसतंय का तुला? हे टन्नू टन्नू आपलं काय म्हणते त्याला काय हो करते माहितीये का? ही वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत. हे राम तुळस इथं. हे राम तुळस. हा तुळशी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत. हे राम तुळस. तुळशीमध्ये पण प्रकार आहेत वेगवेगळे. आणि हे जात्यावर दळण दळते. कोण आहे दळण? हा बोर्ड बघून सांगते ओके जात्यावर दळण दळायचं चालू आहे. दळण दळायला लागले. मग जात्यावर दळण दळ. तिथे पाट्या लावलेत बघ तिथं. ते बघ तिकडं पाट्या. चल बघू. त्या पाट्यावर लिहिलेलं पण आहे. अबे 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 संचित गिर गया. काळजीपूर्वक चालायचं असतं ह्याच्यासाठी. मी कसं ढकललं? ए तोडू नको तसं. फुलं तोडू नका म्हणतेत माहित आहे का? बरं मी तोडून येतो. होय रागवतेत. मग शो कसा राहणार फुलं सगळ्यांनी तोडल्यावर? हे बा संत जनाबाई गो जनाबाई. जनाबाई आहे का? कुठे लिहिले? हा संत जना. 72 समानते मराठी संत. हे काय संत जनाबाई 1972. जनाबाई काय करते? लहानपणा बाप वारल्याने लहानपणी वारल्याने बापाने तिला पंढरपुरात दामोशेठच्या घरी ठेवले आणि तिथे ते लहानाचे मोठे झाले. पुढे संत
तुळशीत आहेत की वेगवेगळे प्रकार. तरी हात लावू नको. संचित, राम तुळस, तुळस, तुळस. हे संत एकनाथ आहे. हो, कसं काय ओळखलं तू लगेच? कसं ओळखलं संत एकनाथ? काय नाव लिहिलंय? जन्म 1455. संत एकनाथ समाधी घेत होते पहिले कधी ते 1561 संत कधी जन्म. स्कॅनर पण आहे. स्कॅनर कशासाठी ठेवला इथं? कुठं आहे हे काय माहित. संत एकनाथ काय पुस्तक वाचतात का? काय करायला लागलेत? पुस्तक ग्रंथ. ग्रंथ. हे आहे. हे स्पीकर म्हणते का? हे हा. ह्या स्पीकर मध्ये अगोदर गाणी लागत होती. होय. आता बंद झालेत. ह्याच्यातून सगळीकडे गाणे असायचे. तुळशीचा वास बघ किती छान येतोय. हे भाजी आली पात्र्याची. ते बघ घेऊन जात असेल की खायला. फुलं टाकल्यावर येत असतील का नाही उगवून? काय फुलं काय माहिती? हा काय माहिती? येत असतील. शेवंती आहे ही सगळी. शेवंतीचे कुठं फुले येते? तेव्हा शेवंतीचं रोप लागतंय. वाळलेलं टाकल्यावर नाही. शेवंती. हो, फुले तोडू नये लिहिले. फुले तोडल्यावर शो काय राहणार? हे संत नामदेव. ओके, तर संत नामदेव. संत नामदेव. इथे काय लिहिले बघू दे. सोलापूर वन विभाग सोलापूर असं लिहिलंय. समाधी घेतलेल्या त्या त्यांनी ह्यांनी समाधी. हा. म्हणजे आता किती लोक माणसांचा आता 80-90 पर्यंत जास्तीत जास्त. 90. अगं आत्ताच तर 60 झालं कुणाचा इथं राहिला असं. पण तर फोटो काढणार आहे त्यांचा राहिला. हे राहिलं की आपलं बघायचं. तिकडंच तोंड आहे की काय? हे कृष्ण तुळस आहे बघ इथं. अरे गाड्यांमध्ये बसायचंच आहे. थांब थोडस. ते कारंजाचा शोध बघायचा आहे नंतर थोड्या वेळाने. गाड्यांमध्ये जाता जाता बसवलं तर नाही. तुझं तसंच असतं. बाय य. गुलाब. आपण वर गेलोच नाही की अजून. ये वर जा. आणि हे वरून ना स्टार दिलाय. स्टार आकार आहे ह्याला. ह्याला स्टार आहे. हे जे दिसतंय ना, कोण स्टार आहे हे. असं एकदम वरून. हा, हनुमान तुळस. हे बघ काय तुळशीमध्ये वेगळापणा वाटतोय का? नाही वाटत. पण पानं जरा हे जी लंबुळकी वाटते ते ह्याचे ना. तुळशी. काय माहिती. हनुमान तुळस आहे. हनुमान तुळस. तुळशी बाग नाव दिले मी सगळं तुळशी लावलेली. वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत. हे कोण आहे? संत तुकाराम महाराज आहेत हे. 1971 1530. संत तुकाराम महाराज आहेत हे. किती आहे? 15. जन्म शके 1530. निर्माण हा काय काढा की. हे कोण आहे? हे बसलेले कोण आहे? तिथं लिहिलं असेल की संत सावतामाळेत. काय या पटकन. हे कोण आहे सांग बघू. ओळखते का तू? होय, हे कोण आहे सांग. ते बघ कोण असेल हे? सांग सांग सांग. संत कान्हो मात्रा आहेत. पात्रा पात्रा मात्रा नाही, कान्हो पात्रा. हे कसं काय पैसे दान करायला? काय माहिती. मराठी संत जन्म मंगळवेढा येथे झाला. ओके. हे वैजंती तुळस आहे. वैजंती तुळस. एक पाणी किती छान दिसते.
वरण पाण्यातनं धूर निघलेला कसं काय आता धुकं पडायला लागले ना त्यामुळं हे साठवलेलं पाणी आहे बहुतेक मला वाटतं आहे ना. तुला काय वाटतंय? तुला कोण म्हणलं रे? हे कोण आहे सांग? हे कसं काय ओळखलं संत? अच्छा नाव वाचन हे बघ गुलाब. इकडं सगळे गुलाब आहेत. ये फुलं तोडू नका म्हणतात माहित आहे का? फुलं तोडू नका म्हणतात. हे किती छान उमलले बघ की. त्याच तसंच आहे. त्या दिवशी बाहेर होतो तर म्हणला आज चल जाऊया. गेल्या 8 दिवसापूर्वी बाहेरून गेलो तर म्हणला नाही नाही आज जायचं, आज चल आज चल. आता आतमध्ये आलं ते तोंडात घालू नको बटन निघतंय बघ ते. की तो व्हाईट कलरची फुलं बघायला. अगं कोण कोण शांत वाटते म्हणून खास बसायलाच येते ते माहिती. किती छान वाटते बसायला. थांब सगळं फिरून झाल्यानंतर इथे कारंजाचा शो बघायचा, लाईट बघायची, मग जायचं बाहेर. संध्याकाळी उलट लाईट लावल्यावर अजून छान मजा येते फिरायला. ते पक्षी किती छान चाललेत बघ, दिसतेत का तुला? हे बघ किती छान चाललेत ते. ते काय आकाशात एकदम किती छान व्ह्यू दिसतोय. आणि तू कुठाय कुठाय करतोय बघ. इथे गुलाब किती छान छान आहेत. हे बघ इथून वरून गेले बघ. गेले नाही फुलं बघ किती छान लागलेत. बस बस असत गुलाब. ही वरच आहे ना जे स्टार काढलंय इथं सगळ्या वरच्या साईडला गुलाब आहे, खालच्या साईडला सगळीकडे तुळशी आहे. वेगळं गुलाब आहे, वेगळा आहे गुलाब. ती गुलाबी वेगळी, ती गुलाबी गुलाब वेगळे वेगवेगळे आहेत. ये का आता वर जाऊ. हे बघ इथं हे आहे, हे स्टार आहे. हे स्टार मध्ये हे फुलं काय म्हणते ह्याला ग? हे बघ ह्या फुलांना काय म्हणायचं, काय तर नाव आहे लक्षात नाही माझ्या पण. आता किती फुलं लावलेत बघ. बुके. हा काय झालं? हे बघ हे आपल्यात होतं ना झाड अगोदर. हे मोठं होतं की झाड. एवढं कसं काय छोटं आहे? कट करत असतील मोठी. ओके दादा कारंजाचा शो संध्याकाळी चालू होते. अंधार पडला का मग इथं गर्दी असते. हा सगळीकडे असं कलरफुल नसतं, साधंच असते. लाईट असते का? माझ्या पण लक्षात नाही आता. मी पण किती आले. हा इकडं बघ इथं लाईट आहे. ते लाईट लागते तसं. आणि मग आता लाईट लागले का मग हे चालू होते. त्यामुळे जास्त करून संध्याकाळच्या वेळेस जास्त बघायला येतात. किती छान व्ह्यू दिसतोय हे ना. इकडं खाली बघितलं किती छान वाटते बघ की. हा हे पाणी चेंज करतात ना, पाणी घाण होईल. अंधार पडला चांगला. कुठे लाईट लागली? ओरडू नकोस बिन कामात. मस्त अशा लाईटी लागल्या आता. काय माहिती चालू होतंय का नाही, काय माहिती नाही. आता किती वर्ष झालं आलं नाही मी पण. जवळच्या जवळ असल्या माणूस सारखं येत नसतं ना. हो की नाही पिल्लू? माहिती नाही हे नक्की चालू आहे का नाही. काय माहिती आता ते इथले आहे का कुठले. बघ किती छान दिसतंय. आणि संचीची घाई गडबड. चला घरी चला घरी चला घरी. घरीच कधी गेलो नाही है ना. ओले का बोर झालं काय तुला? हा चुबस. हे शो बघूनच जायचं आपण ना, कारंजाचा शो. पाणी कसं पाण्यामध्ये कसे बंद चमकते. पाय देऊ नको ना. तू बघितलं तर दिसेल ना. दिसतंय का? थांब की बघ हे आहे संत ज्ञानेश्वर महाराज. फोटो मुळे लाईट मुळे दिसत नाही ते ना.
दिसतंय चल तुझी गडबड 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 चालली चल ये इकडूनच आलो फिरून की आपण ग उलट सुलट ढकलाय लागतंय ढकलाय नाही रिमोट वरचे आहे जाऊ दे त्याची त्याला नाही पळवतोय आणि जरा लांबून आण जरा गोल मधून मधून आणू नको एवढ्या राऊंड साठी 50 रुपये घेतोय आणि ते- लांब आण रे. आणते इथून असा इकडून एक गोल राऊंड झाला 50 रुपये तिनं जास्तच केलं. हा जास्तच केलं. नाही कार्ट डे झालं 50 रुपये द्या आता हे बाईकवर गेल्या वेळेस बसला होता होय हा अगं बाईक घे घे. मग आणतोय की आणू दे अजून एक केडा मार केलं होय ठेवलंय बघ